महत्वाचं सांगायचं राहिलं आपण राजवाडा आले साताऱ्यात राजवाडाचं फुडगल्ली हा राजवाडा आहे हा जो येतो राजवाडा आहे गाईस फेमस स्पॉट आहे सातारामधला बिर्याणीसाठी फुल रश आहे त्याच्यावर ओळखा तुम्ही कुठला स्पॉट असेल कमेंट सेक्शन मध्ये 2 मिनिटं 5 सेकंदाच्या आत टाईप करून आपण आलोय गाईस घोरपडेच लस्सी तर फेमस आहे बस सातारमध्ये वायसी कॉलेज समोरच आहे आता आम्ही चाललोय बाहेर जरा सातारा जरा असं नॉर्मल इकडे तिकडे जरा एक्सप्लोर करायला थोडंसं बघायला आणि खायला जरा भूक पण लागली मग खातो मला दाखवतो काय खातोय कुठं जातोय काय करतोय शॉर्मा घेतलाय काय शॉर्मा आणि सातारचं फर्स्ट इम्प्रेशन आणि शॉर्मा एक ऑर्डर केलाय आणि प्लॅस्टिकचा बटर पेपर असतो साधा कुठं जाऊ दे ते विषय सोड साताराचं आम्हाला फर्स्ट इम्प्रेशन बॅड इम्प्रेशन पडले सकाळीच माझ्या गाडीवर 1000 रुपयाचा फाईन पडलाय आणि आता आजच्या खबरीनुसार ऋषीच्या गाडीवर 500चा फाईन पडलाय त्याचा पण 1000चा पडणार होता बोलून हे करून नाही का जरा मिटवून मॅनेज करून 500चा पडलाय तरी पण ते आनंदात खातोय बघा शॉर्ट त्याचा आनंद बघता का चेहऱ्यावरचा त्याला आनंद आहे कारण आपण 500 रुपये वाचवले 500 रुपये दिले ह्याचा आनंद नाही वाचवले डिस्काउंट मिळेल ह्याचा आनंद आहे आता एवढं खाऊन झोपणार आहे लय पैसे नाहीत पोटाचे आबळ आपण हे पण शॉर्मा पण सांगितलं चिकन रोल पण सांगितलं चिकन रोल येतात म्हणलं फरक काय आहे नाही का तुम्हाला सांगावं शॉर्मामध्ये काय असतं कट केलेलं बारीक पीसचं चिकन असतं आणि महत्वाचं सांगायचं राहिलं आपण राजवाडा आले साताऱ्यात राजवाडाचं फुडगल्ली राजवाडा कुठे आहे राजवाडा हा राजवाडा आहे हा जो येतो राजवाडा आहे गाईस हे मागं दिसतंय का आणि ही सगळी फूड गल्ली इकडे सगळे फूडचे वगैरे स्टॉल आहेत असा विषय राजवाडा म्हणतात म्हणजे राजवाड्याचा असा विषय आहे की ती उदयन महाराज छत्रपती महाराष्ट्राचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंश ना 14वे वंश इथंच आहे माग आणि 14वे वंशज ते राहतात त्यामुळे ते नाही का वाडा असतो राजांचा त्यामुळे त्याला राजवाडा हे लागायला राजवाडा बोलतात असा विषय ही सगळी फुडगल्ली म्हणजे खाऊगल्ली असा विषय त्यामुळे इथं आलो ट्राय करायला मला एकदा सजेस्ट केलं की इथं जाऊन या खातो आणि तुम्हाला रिव्ह्यू देतो चिकन रोल आल्यावर नंतर पण सांगतो काय चिकन रोल टेस्ट केलेला आहे चिकन रोल टेस्ट केलाय मस्त जरा होता चिकन रोल एन्जॉय केला सोडा म्हणलं तेवढं त्याला तरी आता सकाळी चिकन रोल आपलं चिकन शॉर्मा त्याच्या आतला मेयो नाही का जरा मस्त होता आणि त्याच्यात मेयो नव्हतं वेगळंच होतं काहीतरी 1,500 रुपयाचा कुठला तरी असं दह्यासारखं लागत होतं दही असं मिक्स आणि व्हेजिटेबल असं लागत होतं मस्त होत ती मग काय विषय नाही आता चिकन रोल आहे चिकन रोल आलाय चिकन रोल टेस्ट करतो चिकन रोलची तुम्हाला रिव्ह्यू देतो गाईस चिकन शॉर्मा पण खाल्लाय चिकन रोल पण खाल्लाय चिकन रोल आपण नुसतं चिकन रोल नाही खाल्लाय चिकन रोल विथ चीज खाल्लाय चिकन रोल विथ चीज खाल्लाय काकूंच्या हातचा काकू काही तर नाही तर नाही 12 नाहीत त्यामुळे काय कसा होता चिकन रोल कसा होता आणि चिकन शॉर्मा कसा होता हे बघा चिकन रोल आहे ओमकारचा अजून काही संपलेला नाही आमचं तिघांचा संपला विथ चीज लोडेड बिडेड होता मस्त पैकी काय विषय नाही मस्त होता जेवायचं थोडं तर इकडे तिकडे फिरू आम्ही आलोय गाईस आता सध्या कुठं आलोय चेक करा तुम्हाला सांगतो फेमस स्पॉट आहे सातारामधला बिर्याणीसाठी फुल रश आहे त्याच्यावर ओळखा तुम्ही कुठला स्पॉट असेल कमेंट सेक्शन मध्ये 2 मिनिटं 5 सेकंदाच्या आत टाईप करून टाका लवकर टाका कारण मी दाखवणार आहे कुठला स्पॉट आहे दादाज बिर्याणी आपण आलोय दादाज बिर्याणीला
इथली फेमस बिर्याणी ट्राय करायसाठी चेक करा गाईज, क्राऊड चेक करा. भरपूर क्राऊड आहे, दुनियाचा क्राऊड आहे असा विषय. पलीकडं फॅमिली दादाच फॅमिली जर बिर्याणी हाऊस आहे, पलीकडे लेडीज बघत नाही का, फॅमिली सिटिंग आहे, ती पण फुल पॅक आहे, तिला पण वेटिंग आहे, इथं पण वेटिंग आहे, फुल वेटिंग आहे असा विषय आहे. त्यामुळं क्वालिटी चेक घ्यायला तर लागतोयच आपल्याला, काही विषय नाही. एवढं आपण लांब आलोय सातारला, लांब काय चालू पण सातारला आलोय, आपल्याला फूड नाही का टेस्ट करावंच लागतं सगळीकडचं. आता चेक करू आपण गाईज कसं आहे काय विषय, आणि तुम्हाला त्याचा रिव्ह्यू नक्कीच देणार. मग सगळ्याच मेनू कार्ड दाखवतो, सगळ्याचे रेट दाखवतो, सगळं दाखवतो. एकच मिनिट, आणि आपण काय ट्राय करणार आहे ते पण दाखवतो. ठीक आहे, ज्यांना कोणाला यायचं असेल ते पण येऊ शकता तुम्ही. दादाच बिर्याणी चेक करा. वाटल्यास तर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, काही विषय नाही. ज्यांना मला यायचं असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. या ॲड्रेस तर तुम्हाला माहितीच असेल, ॲड्रेस चेक करा गाईज. शाहू स्टेडियम सातारा, शाहू स्टेडियमच्या तिथे खाली. आपली ऑर्डर केलेली हळूहळू दमादमाने यायला लागली. आपल्या ऑर्डरमध्ये काय काय आलं चेक करा गाईज. रोटी आली, हे चिकन रस्सा आहे, सोबतच बिर्याणी पण आहे, चिकन बिर्याणी. बिर्याणीच्या खालच्या बाजूला मसाला पीस वगैरे आहेत, वरतून राईस थाली सेपरेट कुक केलेलं असतं त्यांना, असा सीन असतो. आणि आता मी रस्सा टेस्ट करतो, एकच मिनिट. एकदम स्पायसी असा फ्लेवर आहे, तिखट पण आहे, आणि एकदम सगळ्या स्पायसेसची टेस्ट येते मस्तपैकी अशी. मी जरा रोटी आणि हे खातो, त्यानंतर मी तुम्हाला बिर्याणीचा रिव्ह्यू देतो. चांगलाच रस्सा हाणायचा चाललाय, पाटील पण चमच्याने रस्सा हाणतोय, गरम आहे त्यामुळं फुकून खातोय. सगळ्यांचं चाललंय रस्सा बिस्सा बिर्याणी तर आपण खाणार आहेत पोर. आता काही विषय नाही, काल आता बिर्याणी रिव्ह्यू घेतो आणि ते पण दाखवतो मला. गाईज आता आलेलं आहे आपला अजून एक ऑर्डर पीस. आपण चिकन तंदूर लेग पीस पण ऑर्डर केला होता, चिकन तंदूर लेग पीस सोबत सॅलड पण आलेलं आहे. आता आपली ऑर्डर कंप्लीट झालेली आहे. चिकन बिर्याणी हाफ प्लस रोटी प्लस रस्सा प्लस चिकन तंदूर लेग पीस. मी एन्जॉय करतो मील सगळ्या की तुम्हाला झाल्यानंतर कॉस्टिंग पण सांगतो आणि टेस्ट रिव्ह्यू प्रत्येक गोष्ट सांगतो, ओव्हरऑल रिव्ह्यू देतो ओव्हरऑल. ठीक आहे गाईज, बाय. दादाच बिर्याणी हाऊस गाईज, जेवण वगैरे झाले, पोटभर निघाले, आपलं पोटभर जेवण झालं आणि आता रूमवर चाललोय. बडीशेप खाल्ली आता तोंडामध्ये माझ्या बडीसोबत आहे, टूथपिक वगैरे घेतलेत. आता जातो डायरेक्ट थेट रूमवर, आणि रूमवर गेल्यावरती तुम्हाला दाखवतो रूम वगैरे सगळे नाही का नियोजन. रूम मी तुम्हाला रूम टूर तर दिलीच नाही, तुम्हाला रूम पण दाखवतो, रूमची टूर पण देतो. आणि काय सांगायचं होतं, हां, आणि रिव्ह्यू द्यायचा होता. मला बसू देत. डीमार्टला गेलो, डीमार्टची शॉपिंग पण चांगली झाली. आपण आलोय गाईज घोरपडेच लस्सी. घोरपडेच लस्सी इथं फेमस आहे, सातारमध्ये वायसी कॉलेज समोरच आहे, वायसी कॅम्पसच्या तिथं. आपण इथं भरपूर काही गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत घोरपडेच लस्सीमध्ये. इथं अशा कॉलेजच्या मुलांची गर्दी चालूच असते कायम. आपण ऑर्डर केली मलाई लस्सी, ड्रायफ्रूट लस्सी, व्हेज लॉलीपॉप, खारी पॅटीस, असे भरपूर काय व्हरायटी आपण ऑर्डर केलेल्या आहेत. आणि तुम्हाला दाखवतो आल्यावरती काही नियोजन कसं काय. वायसी कॉलेज सातारा या समोर आहे. काय व्हेज लस्सी नाही, व्हेज लॉलीपॉप, मलाई लस्सी, ड्रायफ्रूट लस्सी, खारी पॅटीस. ओके,
रेट पण एवढे जास्त काही नाहीत, कारण कॉलेजचा कॅम्पस समोर आहे. 20 रुपीज, 30 रुपीज, 15 रुपये, 20, 30, 15. एक पण आयटम मला तर 50-60 वाला नाही. 50 वाले आहेत बरं का, 50 वाले ड्रायफ्रूट लस्सी. 50च्या पुढे एक पण आयटम नाही. अख्ख्या ह्याच्यामध्ये 50च्या पुढे एक पण आयटम नाही. सगळ्यात त्यांचा महागडा आयटम पिझ्झा आहे 50 रुपये, आणि मँगो ड्रायफ्रूट लस्सी 50 रुपये, ड्रायफ्रूट लस्सी 50 रुपये. हां एवढंच आहे, अजून नाही दिसत काय. 50च्या वर काहीच नाही. ठीक आहे गाईस, आल्यावरती तुम्हाला दाखवतो. ही जे ती मला लस्सी फुल आहे, हे जे ते आपलं व्हेज रोल आहेत, व्हेज रोल नाही, व्हेज लॉलीपॉप आहेत. हे मलाई लस्सी, हे ड्रायफ्रूट लस्सी, ही आपली मलाई लस्सी फुल आहे, आणि ही वाली आहे ती हाफ आहे. एवढी क्वांटिटी येते. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. आणि हे खारी पॅटीस आहे. मी टेस्ट करतो, चेक करतो टेस्ट कशी काय आहे, आणि तुम्हाला रिव्ह्यू देतो. मला वाटेल एवढं सगळं मीच खाणार आहे आता, एवढं सगळं नाही आणलं, पण जस्ट व्हरायटी मागवली कारण आजूबाजूला पण पब्लिक आहे. आली घेऊन पोरं घेऊन आली पोरांना खायला. टेस्ट करतो.